सध्या पावसाळा चालू झालाय आणि पावसाळ्यामध्ये अनेक फंगल इन्फेक्शन वाढत असतात. त्याच फंगल इन्फेक्शनची माहिती आपण एक व्हिडिओ सिरीजच्या मार्फत पुढील काही दिवसामध्ये बघणार आहोत. पावसाळ्यामध्ये जर आपण बघितलं तर बरेच जे काही कामगार वर्ग असतील, शेतकरी वर्ग असतील, यांच्यामध्ये फंगल इन्फेक्शन हमखास दिसत असतं. तर ह्या फंगल इन्फेक्शन मध्ये ते कामगार शेतकरी लोक ओव्हर द काउंटर अनेक स्टेरॉइडच्या क्रीम वापरतात आणि त्याचे साइड इफेक्ट त्यांना भोगावे लागतात. तर आपण पुढील काही व्हिडिओमध्ये हे फंगल इन्फेक्शन नेमकं काय आहे, ते त्याचे कोणते प्रकार आहेत आणि आपण कोणत्या क्रीम वापराव्यात आणि कोणत्या वापरू नयेत याविषयी, या फंगल इन्फेक्शनच्या प्रकाराविषयी सविस्तर माहिती पुढील व्हिडिओ सिरीज मध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर फंगल इन्फेक्शन हे फंगस म्हणजेच एका बुरशीमुळे होत असतं. तर ही बुरशी, आपण जर आपले कपडे ओले ठेवलेले असतील तर त्या ओलाव्यामुळे होऊ शकतं. शेतामध्ये काही हार्मफुल फंगस असतात, त्या फंगसच्या स्पेसिसमुळे सुद्धा होऊ शकतात. याचे अनेक कारण आहेत. तर हीच कारण आपण जाणून घेणार आहोत. आज पहिला या व्हिडिओ सिरीज मधील व्हिडिओ आहे की फंगल इन्फेक्शन आणि त्याचे प्रकार. तर फंगल इन्फेक्शनचे 5 प्रकार मुख्य आहेत. ओरल कॅन्डिडियासिस म्हणजेच तोंडामध्ये होणारं फंगल इन्फेक्शन. दुसरं फंगल नेल इन्फेक्शन म्हणजे आपल्या बोटांना होणारं फंगल इन्फेक्शन. त्यानंतर जॅक इच म्हणजे आपल्या प्रायव्हेट पार्ट मध्ये होणारं फंगल इन्फेक्शन. त्यानंतरच ऍथलेटिक फूट, टिनिया पेडिस. म्हणजेच यामध्ये काय होतं तर आपल्या पायांच्या बोटांचा जो मधला भाग आहे त्यामध्ये फंगल इन्फेक्शन होतं, त्यामध्ये जखमा तयार होतात. त्याला आपल्या जनरल लँग्वेज मध्ये चिखली किंवा चिखल्या असं संबोधलं जातं. त्यानंतर स्त्रियांमध्ये होणारं मोस्ट कॉमन इन्फेक्शन आहे व्हजायनल इन्फेक्शन म्हणजेच त्यांच्या योनी मार्गामध्ये होणारा संसर्ग. हा संसर्ग त्यांना त्यांची पाळी रेग्युलर नसेल तर होऊ शकतं, किंवा त्यांच्या अंगावरनं सतत पांढरं पदर जात असेल तर त्यामुळे सुद्धा होत असतं. तर हे ह्या फंगल इन्फेक्शनचे प्रकार आहेत. तर पहिला प्रकार ओरल कॅन्डिडियासिस. ओरल कॅन्डिडियासिस मध्ये काय होतं तर आपली जिभेवरती सफेद पॅचेस येतात, सफेद कलरचे पॅचेस येतात. ओरल कॅन्डिडियासिस मध्ये काय होतं तर आपल्या जिभेवरती सफेद पॅचेस येतात. आपल्या दोन्ही गालाभोवती सुद्धा रेडनेस किंवा ते सफेद पॅचेस असू शकतात. आपल्या टाळूच्या खाली देखील ते पॅचेस जाणवतात. तर हे कशामुळे होतं तर खूप काळ आपण मेडिकेशन घेत असू, आपल्याला HIV एड्स सारखे आजार असतील, जास्त स्मोकिंग म्हणजेच धूम्रपान करत असू, आपल्याला काही ॲटोइम्युन डिसीज असेल तर त्यामुळे होऊ शकतं. ब्रेस्ट फिडिंग करणारी जी माता आहे, स्तनपान करणारी माता आहे, तिला तिच्या बाळामार्फत होऊ शकतं. त्यानंतर ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे अशांमध्ये हे ओरल कॅन्डिडियासिस होऊ शकतं. तर याची सुद्धा आपण सविस्तर माहिती व्हिडिओ सिरीज मध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. त्यानंतर फंगल नेल इन्फेक्शन म्हणजेच आपल्या बोटाचं होणारं फंगल इन्फेक्शन. तर आपले बोट पिवळ पडतात, पांढरे पडतात आणि ठिसूळ होत चालतात. तर हे कोणामध्ये होतं तर ज्या लोकांना डायबिटीज आहे, HIV, कॅन्सर आहे, अशा लोकांमध्ये हे होत असतं मुख्यत्वे. आणि ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, इम्युनो कॉम्प्रोमाइज रोग म्हणजेच इम्युनो कॉम्प्रोमाइज डिसीजेस आहे, त्यांमध्ये हे नेल फंगल इन्फेक्शन होत असतं. त्यानंतर तिसरा प्रकार जॅकिच. जॅकिच खूप जास्त प्रमाणात सापडतं कामगार वर्ग, शेतकरी वर्गांमध्ये. आपण जर ओव्हर द काउंटर बघितलं तर बऱ्याच जण डर्मी 5 क्रीम किंवा कोणतीही स्टेरॉइड क्रीम ते वापरतात. हे वापरणं अत्यंत चुकीचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण या फंगल इन्फेक्शनला सामोरी गेलं पाहिजे. तर आपण आपला पावसाळ्यामध्ये जास्त कपडे ओलावा येऊ द्यायचा नाही. आपल्याला जर फंगल इन्फेक्शन झालेलं असेल तर ते आपल्या घरातल्या दुसऱ्या व्यक्तींना होऊ नये यासाठी आपले कपडे व्यवस्थित दुसऱ्या ज्या काही बकेटमध्ये ते दुसऱ्या बकेटमध्ये त्यांना धुवायला लावायची. तर ही काळजी आपण जॅक एच
ह्या फंगल इन्फेक्शन मध्ये घेतली पाहिजे. आपण जर टाईट जीन्स पॅन्ट घालत असू तर ते टाळायचं आहे. टाईट फिटिंगचे कपडे घालणं टाळायचं आहे आणि आपला पॅन्ट शर्ट अंडरवेअर जे असतील तर त्याला हे जास्त काळ ओलावा ठेवायचा नाही आहे. त्यानंतर ऍथलेटिक फूट आहे. तर ऍथलेटिक फूट हे सुद्धा शेतकरी वर्गामध्ये सापडत असतं. तर शेतकरी असेल, स्विमर असेल, ज्यांचा पाण्याचा जास्त संपर्क येतो, तर अशा व्यक्तींमध्ये हे सापडत असतं. तर अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे? तर व्यवस्थित अंघोळ करताना आपले जे काही पायाचे बोट आहेत ते व्यवस्थित क्लीन केले पाहिजे, कोरडे ठेवले पाहिजे. तर त्याने आपलं ॲथलेटिक फूट होणार नाही. आणि शेवटचं आहे व्हजायनल इन्फेक्शन म्हणजेच योनी मार्गामध्ये होणारा संसर्ग. हा मुख्यत्वे स्त्रियांमध्ये सापडत असतो. स्त्रियांच्या विविध ज्या काही समस्या असतील, पाळी वेळेवर येत नसेल, पांढरा पदर जात असेल, तर अशामध्ये हे इन्फेक्शन होत असतं आणि हे इन्फेक्शन जर स्त्रीला झालं तर ते पुरुषांना होऊ शकतं किंवा पुरुषांमध्ये असलेलं जे फंगल इन्फेक्शन ते स्त्रीमध्ये येऊ शकतं. तर हे होते ह्या फंगल इन्फेक्शनचे मुख्य प्रकार आणि हेच 5 प्रकारचे 5 व्हिडिओ आपण पुढील व्हिडिओ सीरीज मध्ये बघणार आहोत. तर ही व्हिडिओ सीरीज तुम्ही नक्की बघत राहा.